नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। एसटी महामंडळाची 17,000 पेक्षा जास्त पदांसाठी वाहक आणि सहाय्यक याची जी आहे तर ती भरती येणार होती। त्याच्याविषयी आपण ऑलरेडी व्हिडिओ घेतला होता। त्याच्यामध्ये तारीख आली होती 2 ऑक्टोबरला याची निविदा प्रक्रिया निघणार आहे आणि त्याच्यानंतर 30,000 रुपये वेतनाने जे आहे तर ते कंत्राटी कर्मचारी घेतले जाणार आहेत, ही आपण अपडेट दिली होती। त्याच्यानंतर आता 2 ऑक्टोबर झालेले आहे। खूप सारे विद्यार्थी विचारतात की निविदा प्रक्रिया आली का नाही, भरती कशा पद्धतीची होणार आहे, इन हाऊस कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, आउटसोर्सिंगचं कॉन्ट्रॅक्ट होणार आहे का परमनंट भरती निघणार आहे। तर हे प्रश्न जे आहेत तर ते उमेदवारांच्या मनात आहेत, तर त्यांची आपण थोडी उत्तरं जे आहेत तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। बघा, निविदा जी येते ना शासनाकडून, कुठलेही टेंडर येते ना, तर त्याच्याविषयीची माहिती जी आहे तर ते शासन त्यांच्या वेबसाईटवर जे आहे तर ते प्रकाशित करत असतं। जर मी MSRTCच्या वेबसाईटवर गेलो, इथं निविदा नावाचा सेक्शन आहे मित्रांनो। इथं 2 पद्धतीचे आहेत, ई ऑक्शन आणि ई निविदा। मी जर ई निविदावर क्लिक केलं तर बघा इथं कुठल्याच पद्धतीचं मला जे आहे ना तर ते बघायला नाही मिळत की निविदा एखादी आलेली आहे आपल्या याच्यासाठी। म्हणजे जे एक पॉसिबिलिटी चालू होती की थर्ड पार्टी हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जाणार आहे, तर त्याच्या संदर्भातली अपडेट जी आहे तर ती इथं दिसत नाही। महा टेंडरवर पण इथं अपडेट जी आहे तर ती दिसत नाही। पुढचं काय आहे, ई ऑक्शनवर पण जे आहे तर ते आपल्याला काहीच जे आहे तर ते अपडेट इथं दिसतच नाही। ई निविदा म्हटलं तर ती ई प्रोक्रुटमेंट सिस्टीम आहे, तिथेही आपल्याला जे आहे तर ते अपडेट तिथे दिसतच नाही। म्हणजे काय की अजूनही त्यांनी जे आहे तर ते याबाबत कुठल्याही पद्धतीची जी आहे तर ती सूचना वगैरे दिलेली नाही। बघा भरती, ई भरती, बघा ई भरती मध्ये काही आलेलं आहे का, तर ते पण आपण पाहूया। म्हणजे त्यांनी बघा ई भरतीचं त्यांचं ते बंदच आहे, ते डोमेनच नाही त्यांच्याकडे शिल्लक, त्यांनी विकत घेतलेलं। पुन्हा भरती टॅबवर मी जर गेलो तर हे दिसतंय मला, पण हे कुठले मित्रांनो, हे 2019चा कार्यक्रम आहे हा सगळा। 2025च्या संदर्भातलं कुठलीही अपडेट त्यांच्या वेबसाईटवर आलेलं नाही। इव्हन दो जे काही कॉन्ट्रॅक्ट भरती होणार आहे निविदा स्वरूपाची, निविदा काढून टेंडर काढून, तर ती निविदाचं पण आपल्याला तिथं जे आहे तर ते काहीच जे आहे तर ते प्रमाणित दिसतच नाही मित्रांनो। ओके, बघा हे पण नाही काही, म्हणजे इथं काहीच जे आहे तर ते अपडेट आतापर्यंत जे आहे तर ते इथं आलेलंच नाही आहे। ओके, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं जे आहेत तर ते दिसत आहेत। बाकी मित्रांनो, आता मेन विषयाकडे थोडंसं आपण येऊया। तर याच्याविषयीची एक अपडेट जी आहे तर ती आलेली आहे। बघा, नुकतंच एसटी कामगारांच्या मागणी संदर्भात शासन आणि एसटी कामगार यांची एक बैठक झाली। त्याच्यामध्ये परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक हे पण उपस्थित होते। लक्षात घ्या, एसटी कामगारांच्या विविध मागण्या आहेत, त्या रास्त असून मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कामगार संघटनेसोबत जे आहे तर ते मंत्रालयात आयोजित बैठक जे आहे तर ते सांगितलेलं होतं। आता याच्यात त्यांच्या अनेक ज्या आहेत तर त्या मागण्या आहेत की एसटीला आर्थिक दृष्ट्या समृद्ध करणं इथं गरजेचं आहे, तर त्या पण त्यांनी गोष्टी सांगितल्या की एसटीला विविध त्यांचे स्रोत वाढवावे लागतील, या गोष्टी त्यांनी सांगितल्या। त्याच्यानंतर त्यांनी एक महत्वाची जी घोषणा जी आहे तर ती केलेली आहे की जी आता जी भरती होणार आहे मित्रांनो, जी 17,000 पेक्षा जास्त पदांसाठी इथं भरती होणार आहे, तर त्या भरतीचं स्वरूप कसं पद्धतीचं असेल ते त्यांनी इथं सांगितलेलं। बघा, करार पद्धतीची भरती ही तात्पुरता मलमपट्टी असणार आहे। पुढील वर्षी अखेरपर्यंत 8,000 नवीन बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार आहे। महामंडळाकडे एकूण 18 ते 20,000 बस संख्या करण्यात येणार आहे। यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्याची परवानगी शासनाकडे मागितलेली। लक्षात घ्या, आधी बॉम्बे हायकोर्टनेच याच भरतीवर स्टे आणलेला होता, परंतु तो स्टे आता उठलेला आहे। आता राज्य शासन जर मंजुरी देईल तर MSRTC नवीन भरती राबवू शकतं। तथापि मंजुरी मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने कामगार भरती करण्यात येणार आहे। ही व्यवस्था वाढीव बसेसमधून प्रवाशांना सेवा देण्यासाठी करण्यात येईल, त्यामधून निश्चितच उत्पन्न वाढणार आहे, असेही परिवहन मंत्री यांनी सांगितलेलं आहे। लक्षात घ्या, म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं की आगामी काळात ही 17,000 भरती आम्हाला परमनंट स्वरूपाची राबवायची, परंतु त्याच्यासाठी शासन आम्हाला मंजुरी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही हे 17,000 ची भरती कशा पद्धतीने करणार आहोत, तर ही कंत्राटी स्वरूपाने करणार आहोत। म्हणजे त्यांनी सांगितले निविदा काढून तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने म्हणजे कॉन्ट्रॅक्टच्या बेसिसने ते करणार आहेत। आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ते इन हाऊस कॉन्ट्रॅक्टने करणार। लक्षात घ्या, 2 पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट असतात,
जनरली काय केलं जातं, कधी कधी स्वतःच म्हणजे MSRTCच कंत्राटी पद्धतीने घेते. म्हणजे कधी कधी असं कसं असतं बघा, कंत्राटी ग्रामसेवक असेल, जे कृषी सहाय्यक असेल, हे कसं असतात, पहिले 3 वर्ष कॉन्ट्रॅक्टच्या स्वरूपाचे असतात. म्हणजे बाकी सुरुवातीला जेव्हा ही अपडेट आली तर त्यावेळी असंच म्हटलं जात होतं की ठीक आहे 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट राहील आणि त्याच्यानंतर त्यांना परमनंट जे आहे त्यांच्यापैकी काही लोकांना परमनंट करून घेतील. पण जेव्हा ही भरती आउटसोर्स होईल, म्हणजे निविदा प्रक्रियेच्या स्वरूपात, म्हणजे काय होईल की एखादी कंपनी नेमली जाईल. समजा ही कंपनी एक्स आहे, ही कंपनीला टार्गेट दिलं जाईल की तुम्ही 500 ड्रायव्हर द्या, तर ही तिच्या पद्धतीने लोक भरणार आहे आणि याच्यामध्ये कुठले आरक्षणाचे नियम फॉलो होत नाही मित्रांनो. हा एक मोठा ड्रॉबॅक कॉन्ट्रॅक्ट भरतीचा असतो. म्हणजे परमनंट जॉब नंतरची गोष्ट आहे, पण भरती करताना SC ST OBC जे काही आपले आरक्षण, समांतर आरक्षण, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असं काहीच पाहिलं जात नाही. त्यावेळी डायरेक्ट ओपन भरती असते, म्हणून कॉन्ट्रॅक्ट भरतीला विरोधही होत असतो मोठ्या प्रमाणावर. तर ही अशा पद्धतीने भरती करण्याचं काम चालू आहे शासनाकडून, कारण की ती मंजुरी मिळेपर्यंत. पण याला जे ना जे ST कर्मचारी आहेत तर त्यांचाच विरोध आहे मोठ्या प्रमाणावर. मी पण मागेच जे काही आपले तुम्ही रील पाहिले असतील तर ते आपण ग्राउंडवर जाऊनच घेतल्या होत्या. तर त्यावेळी देखील विविध ST बस ड्रायव्हर असतील, वाहक असतील, चालक असतील आणि अन्य जे काही त्यांचे कर्मचारी असतात त्यांच्याशी पण मी चर्चा केली. तर त्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्या संघटनेचा पूर्णपणे विरोध आहे, कॉन्ट्रॅक्ट भरती आम्ही होऊ देणार नाही. कारण की कॉन्ट्रॅक्ट भरतीमध्ये जो ड्रायव्हर येतो तर तो किती काम करेल, कसं काम करेल, त्याची लायबिलिटी कोणाची, मग काही ऍक्सिडेंट झाला तर त्याच्यामुळे बाकीच्यांचंही नाव जे आहे तर ते बदनाम होतं आणि अल्टिमेटली STला त्याचा तोटा होतो. तर अशा पद्धतीने जे ST कर्मचारी आहेत त्यांनी ऑलरेडी याच्या विरोधात जे आहे तर ते त्यांना परिवहन मंत्र्यांना सांगितलेले की कुठल्याही पद्धतीची कॉन्ट्रॅक्ट भरती जी आहे तर ते होऊ देणार नाही. बघा नुकतीच त्यांची जी बैठक झाली होती बघा, त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेले की मागण्या पूर्ण न झाल्यास 13 ऑक्टोबर पासून जे आहे तर ते आंदोलनाला देखील जाणार आहेत. बघा STला मारक असलेले निर्णय रद्द करण्याची मागणी केलेली आहे. बघा ST महामंडळात कंत्राटी पद्धतीने 17,450 कर्मचारी भरती करण्याची घोषणा केली आहे. वास्तविक शासनाने अधिवेशनामध्ये 25,000 कायमस्वरूपी भरती करण्याची जाहीर केली असताना, म्हणजे तेव्हा सांगितलं की 25,000 नवीन बसेस आणू, त्याच्यासाठी चालक वाहक लागतील. कंत्राटी भरतीला कृती समितीने विरोध दर्शवला आहे. STच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर महामंडळाच्या जागा विकास करण्याचा घाट घातला जात आहे. त्याऐवजी महामंडळाने स्वतः त्या जागा विकसित करणे आवश्यक आहे. विद्युत बसमुळे महामंडळ प्रचंड तोट्यात आहे. ते धोरण बंद करून स्वमालकीच्या विद्युत बस घेण्यात याव्या. तसेच ST कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे वेतन देण्यात यावे, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल अशी भूमिका कृती समितीने घेतलेली आहे. तर याच्यामध्येच त्यांनी एक महत्त्वपूर्ण मागणी हीच केलेली आहे की जी 17,000 भरती आहे तर ही कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात होऊ नये, ही नियमित जी कायम स्वरूपीचे जे कर्मचारी असतात तर त्याच पद्धतीने घेण्यात यावे. म्हणजे शासनाचं आता जे धोरण आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाचं भरती करण्याचं ठरवलेलं आहे. बघा इथं प्रताप सरनाईक आपण जे पाहिलं त्यांनी तर स्पष्ट म्हटलेलं होतं की ही तात्पुरती स्वरूपाची भरती असेल, नवीन आम्ही करणारच आहोत. पण नवीन कधी करायची मित्रांनो, कारण की त्याला हेच जर 3-4 वर्ष चाललं पुन्हा तर नवीन उमेदवारांना संधीच नाही मिळणार फुल टाइम जॉब करण्याची. तर याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाची असेल तरी ते अशा पद्धतीने करायचं आहे जसं कॉन्ट्रॅक्टी ग्रामसेवक असतं की सुरुवातीची 3 वर्ष तसं करू शकतात, नंतर परमनंट करू शकतात जर आर्थिक स्थितीवर बोज असेल. पण नियमित कर्मचारी भरती जी आहे तर ती झाली पाहिजे. याच्यासाठी खूप सारे जे ST कामगार संघटना आहेत त्याच्यानंतर जे काही उमेदवार होते तयारी करत होते तर त्यांचा देखील विरोध जे आहे तर तो होत होता. आता याविषयी या कॉन्ट्रॅक्टच्या भरतीविषयी तुमचं काय मत आहे मित्रांनो ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते नक्की कळवा. आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की ही कॉन्ट्रॅक्ट भरती जर आपल्याला रोखायची असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तुमच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून जे आहे तर ते जागृती होणं इथं फार गरजेचं असणार आहे. आणि त्यासोबतच आगामी काळात आहे ना मित्रांनो तलाठी भरतीची एक जाहिरात येणार आहे. त्याच्यासाठी आपण एक 5,700 प्रश्नांचं एक पुस्तकही जे आहे तर ते लॉन्च केलेलं आहे. तलाठी भरती परीक्षेत खात्रीशीर गुण मिळवण्यासाठीचं हे एक विश्वसनीय पुस्तक आहे. तर इग्नाइट पब्लिकेशनचं एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. तर ते तुम्ही आजच जे आहे तर ते ऑर्डर करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.